माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते सगळं विसरून मला तिच्या खुशीत जायचंय. खरं सांगतो, माझी आई गेली की नाही तेव्हा पण मला एवढं दुःख झालं नव्हतं. एवढं दुःख मला नर्मदा वहिनी गेल्यावर झालं. वर्क झाल्यासारखं वाटलं. 4-5 दिवसांपूर्वी रमावती येऊन मला पुजारी काकांचा फोन आला होता. पुजारी काका? सुमिताईचे बाबा. ते वनिताबाईंबद्दल बोलत असताना अचानक फोन बंद झाला. जानकीला नर्मदेच्या नावाने गणेश मंदिराला थोडे पैसे द्यायचे, जीर्णोद्धारासाठी किंवा आणखी काहीतरी कामासाठी. वा, हे असं काहीतरी जानकीलाच सुचू शकतं, काहीतरी वेगळं. नाही तर काय होतं, इतर लोक बसतात हार फुलं नैवेद्य यातच अडकून. जानकी येईल तेव्हा ती मागेल त्या रकमेचा चेक तिला दे आणि कॅश मागितली तर कॅश दे. नाही, कॅश नको, कारण आजकाल कोणाचाच भरोसा नसतो ना. तुझा रोग कोणावर आहे ते कळतंय मला. समज दिली असती तुला, पण आजचा दिवस वेगळा आहे म्हणून. फोन आला त्यावेळेला परशु शेठ कुठे होते? रमावतीला. रमावतीला? हा. त्यानंतर परशु शेठ पुजारी काकांबद्दल काही बोलले? हो, परशुदादांनी सांगितलं की पुजारी काका तीर्थयात्रेला गेलेत म्हणून. तीर्थयात्रेला? मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही? नाही मिळणार, कारण खरं सांगायचं तर पैसे सांभाळण्याची तुझी लायकीच नाहीये. जे काही दान धर्म करायचे आहेत ना ते मी करेन. दान धर्म कोण करतंय हे महत्वाचं नाहीये, तो नर्मदाताईंच्या नावाने होतोय हे जास्त महत्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मंदिरासाठी दिला जाणारा चेक हा माझ्या नावाने दिला जाणार आहे. नमस्कार मिसेस किल्लेदार. काय मग कधी भेटायचं आपण? मी तुम्हाला भेटायला खूप आतुर झालोय. तासाभरात भेटूया? मला आज भेटता येणार नाही. आज नर्मदाताईंची जयंती आहे, त्यासाठी मी देवळात चालली आहे. आपण नंतर कधीतरी भेटू. अमृताताई जरी सुखरूप घरी आल्या असल्या तरी त्या केस मधले काही धागेदोरे मागे उरलेले आहेत. आणि तो किडनॅपर तर आता मेलाय, पण हे षडयंत्र ज्याने कोणी रचलंय तो सूत्रधार अजूनही जिवंत आहे. त्या पोलिसांना म्हणावं जे काय करायचं ते बाहेरच्या बाहेर करा ना. तेव्हा तसं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण तो सूत्रधार पकडणं पोलिसांच्या दृष्टीने जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आणि अजूनही त्या 10 कोटीचा तपास लागलेला नाहीये. जे काय करायचंय ते करा म्हणावं, पण आमच्या घरातल्या माणसांची का चौकशी करतायत? त्यावेळी कारण या सगळ्या प्रकरणाला आपल्या घरातूनच सुरुवात झाली. सकाळी मला कळलं की आज अमृताच्या आईची जयंती आहे, म्हणून मग देवळात गेलो होतो. त्याचाच प्रसाद. बस मी कॉफी पाठवते. चल ना आत बसूया. नाही अमृता, मी ना आजीला सांगू नाही शकलो. मला आता कॉफी वगैरे काही नको. अरे आलास काय, चाललायस काय? थांब ना थोडा वेळ. हे बघ, हवं तर मी उद्या परत येतो ना, आपण आरामात गप्पा मारूया. पण आता मी खूप घाईत आहे अगं. हा प्लीज. योर विश. थँक्स मिस्टर बॉडीगार्ड. चालू द्या अभ्यास. बाय बाय बाय.